कॉन्फिडंट. बाळांनो, जय शिवराय. जय शिवराय. आज आपण या ठिकाणी आज आपला तुमच्या जे लाठीकाठीचं प्रशिक्षण आहे त्या ठिकाणचा आपला हा 9वा दिवस आहे. तर साधारण 14 मेपासून या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे आपलं. आणि काय जाणवतं तुम्हाला, काय वेगळं पण इथे तुम्हाला शिकायला भेटलेलं आहे? काय नाव सांगशील तुझं? आता आम्हाला सेल्फ डिफेन्स करायला मिळालं, अजून लाठीकाठी, तलवारबाजी, त्यानंतर दांडपट्टा व इतर काही शिकायला भेटले इथं. बरं, आता 9 दिवस तुम्हाला हे लाठीकाठी प्रशिक्षण होतं आणि वेगळं पण सुद्धा आणखी काय होतं, काय काय सांगशील? अजून आज यामध्ये आम्ही 4 प्रकार बघितले. बरं, लाठीकाठी, त्यानंतर अजून दांडपट्टा, अजून तलवारबाजी आणि गोपन. ओके, ठीक. बाळा, जय शिवराय. जय शिवराय. काय सांगशील? तुझी मागं पण एकदा मी मुलाखत घेतली होती, त्यावेळेस तू लोणावळा येते असं सांगितलं होतंस. त्यावेळेस आपला पहिला दुसरा दिवस असेल, आज 9वा दिवस आहे. तुझ्यातला कॉन्फिडन्स मला स्वतः आता जाणवतो. अतिशय छान अशी लाठीकाठी तू फिरवली होतीस. काय सांगशील आणि काय वेगळं पण आहे या शिबिरामध्ये? मी जेव्हा पहिल्या दिवशी इथं आलते तेव्हा मला नीट काठी पण नव्हत्या हातात धरता येत, पण आता मी चांगल्या प्रकारे काठी फिरवते आणि भरपूर काही. बरं, आता समजा तू लोणावळ्याला तिकडनं येतेस, बरोबर? आता लोणावळ्याच्या तुझ्या मैत्रिणी तुला विचारते नाही बाबा व्हिडिओ माध्यमातून किंवा ज्यावेळेस तू स्वतः लाठीकाठी फिरवशील त्यावेळेस त्यांना काय सांगशील तू? असं प्रशिक्षण गरजेचं आहे का, किंवा शाळा कॉलेजमध्ये असं व्हायला पाहिजे का? हो, नक्कीच. कारण की आता बघू शकता बाहेर जे घडले, समजा कधी आपल्यावरती किंवा कुणावरती जर ती वेळ आलीच तर आपण आपला स्वतःचा सेल्फ डिफेन्स कसा करू शकतो यासाठी प्रत्येक मुलांनी हे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, मी त्यांना सांगेल. नक्कीच, खूपच छान. बाळा, जय शिवराय. काय नाव सांगशील तुझं? माझं नाव संचिता काळोखे आहे. बरं, आणि कुठे राहतेस? काळोखे कॉलनीमध्ये आहे. बरं, काय सांगशील या ठिकाणी आज तुमच्या शेजारीच आहे, अतिशय छान असं प्रशिक्षण आहे. गेली 10 दिवसापासून तू या ठिकाणी येत आहेस. काय वेगळं पण जाणवलं आणि काय शिकले यावेळेस तू? मला आधीपासूनच आवड होती करायची. बरं. आणि त्यात मग मला हे असं कळालं तर मग मी लगेच जॉईन केलं इथं. बरं. आणि त्यात मला अजून काही नवीन शिकायला भेटलं आणि मग माझा हात पण जरा अजून शिकला वगैरे. बरं, पहिला दिवस होता त्या दिवशी आणि आता काय फरक जाणवतो तुला? पहिल्या दिवशी एवढं नव्हतं येत काठी वगैरे फिरवता, बरं. पण आता शेवटच्या दिवशी सगळं येतं, म्हणजे तलवार. बरं, आता हे प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवणार आहात का विसरून जाणार आहात? नाही ठेवणार आहे. मग त्यासाठी लाठीकाठी कुठून आणणार? ते म्हणले, सर म्हणले की तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू.